श्रीदेव महापुरुष देवस्थान वडाचा कोंडच्या वतीने त्रिपुरारी पौर्णिमेचा उत्सव मोठ्या भक्तिभावाने साजरा करण्यात आला। यावेळी विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते। यामध्ये रंगावली, पुष्परचना आदी प्रदर्शन, संगीत रजनीचा कार्यक्रम, विविध गुणदर्शन कार्यक्रम, रेकॉर्ड डान्स अशा कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते। विशेष आकर्षण म्हणजे स्थानिक कलाकारांनी तयार केलेली बाजारपेठ दापोली येथील श्रीदेव हनुमान मंदिराची प्रतिकृती ही साकारण्यात आली होती। ही प्रतिकृती अगदी हुबेहूब दापोली बाजारपेठेतील श्रीदेव हनुमान मंदिरासारखी वाटते। या कलाकृतीमध्ये सर्व गोष्टींचा बारकाईने अभ्यास करून ही कलाकृती साकार करण्यात आलेली आहे। दिनांक 21 नोव्हेंबर 2024 पर्यंत सायंकाळी 7 ते सायंकाळी 10 वाजेपर्यंत ही कलाकृती सर्वांसाठी खुली राहणार आहे, अशी माहिती आयोजकांकडून देण्यात आली आहे। नमस्कार। दरवर्षी आमच्या इथे या वडाचा कोंड ग्रामस्थ मंडळातर्फे
महापुरुष मंदिरात त्रिपुरी पौर्णिमेचा उत्सव साजरा होत असतो। गेले 3 वर्षापासून आमच्या ग्रामस्थ मंडळातील मुलांनी असं ठरवलं की प्रत्येक वर्षी कोणत्या तरी एका मंदिराची प्रतिकृती सादर करायची। त्याप्रमाणे पहिल्या वर्षी चंडिका देवीचं मंदिर इथे आम्ही उभं करण्याचा प्रयत्न केला। लोकांच्या मताप्रमाणे तो अगदी हुबेहूब झाला होता, तिथे गेल्यासारखं वाटलं असंही लोकांनी सांगितलं। त्याच्यानंतर दुसऱ्या वर्षी आम्ही मार्लेश्वरात मंदिराचं प्रतिकृती इथं तयार केली। ही लोकांचं जी प्रतिक्रिया होती ती अतिशय छान होती आणि त्याच्यानंतर आम्ही जरा जास्त मोठ्या प्रमाणात आव्हान यावेळेला स्वीकारायचं ठरवलं। त्याप्रमाणे सर्व या दापोली परिसरातील ग्रामस्थांना माहीत असेल असं आपल्या दापोली बाजारपेठेतील पंचमुखी मारुती हनुमानाचं मंदिराची प्रतिकृती सादर करायची असा आम्ही प्रयत्न करायचं ठरवलं आणि त्याप्रमाणे आम्ही येथील ट्रस्टींकडे गेलो, त्यांच्याकडून परमिशन घेतली आणि त्यांनी ती दिली आणि आम्हाला जी काय मेजरमेंट आणि जे काय हवं होतं ते सगळं त्यांनी आम्हाला चांगलं सहकार्य केलं आणि त्यानंतर आम्ही दसऱ्याच्या दिवशी इथं नारळ वाढवला आणि काम करायला सुरुवात करायचं ठरवलं आणि त्यानंतर आमच्या मुलांनी अक्षरशः दिवस कमी होते आणि इथं ही जी प्रतिकृती उभी केली ती दिवस रात्र मुलांनी कामं करून इथे एकही कलाकार कुठला बाहेरचा आणून किंवा मूर्ती बनवण्यासाठी बाहेरचं किंवा वेल्डिंगचं काम करण्यासाठी बाहेरचं किंवा सुतारकाम करण्यासाठी बाहेरचं असं कोणीही बाहेरचं न आणता सर्व आमच्या मुलांनी दिवस रात्र मेहनत करून हे जे प्रतिकृती आणि मी खरोखर आमच्या या मुलांचं कौतुक करतो। आम्ही फक्त बोलण्यासाठी पुढे आहोत पण माझ्या मागचे जे आहेत ते खरे या सर्वाचं यशस्वी कलाकार आहेत असं मी म्हणतो। धन्यवाद।